नमस्कार मंडळी, कसमाले पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज बनवली आहे मी अख्ख्या मसूरची भाजी। छान लागते ही मसूरची भाजी कधीतरी खायला। बघा, ही एकदम साधा सिंपल पद्धतीने मसूरची भाजी बनवली आहे। हे बघा, इथे मी अर्धी वाटीवर थोडेसे वरती असे मसूर स्वच्छ धुवून आणि पाण्यात भिजवलेले आहेत। आता कढईत तेल घेऊन जिरं टाकून त्यात लसणाच्या 5-6 पाकळ्या कट करून टाकल्या आहेत। थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। आता हे छान आपण परतू द्यायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे। हे फ्राय झाल्यानंतर मग आपण मसाले वगैरे टाकून घेणार आहोत। एकदम साध्या पद्धतीने छान अशी भाजी तयार होते मस्त मसूरची। बघा, इथे 1/4 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि घरगुती बनवलेला काळा मसाला। लाल तिखटही आम्ही घरगुतीच बनवलेला आहे। बघा, 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। बघा, थोडासा कांदा शिजत आला मग आपण जे धुतलेले भिजवलेले मसूर होते ते टाकायचे आहे। मसूर थोडे भिजवले म्हणजे ते शिजतात लवकर। बघा, चवीपुरतं इथे मीठ टाकलेलं आहे मी आणि यामध्ये आता आपण मसूर टाकून घेणार आहोत। हे मिक्स झाल्यानंतर छान फोडणी शिजल्यानंतर त्यामध्ये हे मी मसूर टाकून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। छान भाजी नसेल कधी संध्याकाळची भातासोबत खायलाही आपण करू शकतो किंवा डब्यालाही थोडीशी ओली भाजी चालत असेल तर। आणि यामध्ये आता मी 2 ग्लास असं पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे शिजून थोडंसं कमी होऊन जातं पाणी आणि मस्त अशी ओली ओली मसूरची भाजी आपली रेडी होते। हे मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। ठीक आहे, आता भाजी शिजेपर्यंत पोळी करून घ्यायची आहे। बघा, पोळी तयार करून आणि तव्यावर टाकलेली आहे। मस्त तिला थोडंसं तेल लावून आणि उलटी करून घ्यायची आहे। मस्त अशी खरपूस पोळी भाजून भाजीसोबत गरमागरम भाजी आणि गरमागरम पोळी खायला खूपच छान लागते। कधीतरी करून बघा आमच्या या चॅनलवरील रेसिपीज आणि आवडत असेल तर आम्हाला तसं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, ही पोळी मस्त फुगत आलेली आहे। तिला आता आपण उलटी करून घेऊया आणि दोन्ही साईड उलट पालट करून व्यवस्थित आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत। बघा, मस्तपैकी आपली अशी ही खरपूस पोळी भाजून आता आपली तयार झालेली आहे। मी 5-6 पोळ्या लाटून घेतल्या आहे। तोपर्यंत छान मीडियम गॅसवर आपली मसूरची भाजी ही शिजून रेडी होत आलेली आहे। बघा, आपण बघूया आता। हे बघा, मस्तपैकी मसूर छान शिजले आहेत आणि भाजी ही छान मस्त झालेली आहे। चला तर मग मंडळी, तुम्हाला या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ही बघा, अशी चमचमीत मसूरची भाजी छानपैकी रेडी झालेली आहे। गरमागरम वाफाळलेली मसूरची भाजी ही मी डब्यात भरलेली आहे।